माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांच्या नीरा देवघर योजनेच्या कामाची शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात पाहणी। आज आम्ही नीरा देवघर पाण्याच्या प्रकल्पासाठी पाहणी करण्यासाठी स्वतःहून आम्ही कारुंडे कोथळे येथे बच्चेरी गावचे उपसरपंच, शिंगुर्णे गावचे युवा उद्योजक दादासाहेब मुंजे, तसेच खंडागळे शेठ असतील, तसेच संतोष गोडसे, तसेच रामोजी समाजाचे अध्यक्ष आनंदा बोडरे, तसेच दत्तात्रय चव्हाण, तसेच बरेच गावातले मंडळी आम्ही 60-70 वर्ष गेले 60-70 वर्ष झाला आम्ही ऐकतोय की पाणी येणार आहे, पाणी येणार आहे। हे ऐकून आम्ही दमून गेलो। स्वतः पाणी त्या ऐकून दमून गेल्यामुळे स्वतः पाणी करण्यासाठी आम्ही कारुंडे कोथळे या गावामध्ये स्वतः आलेलो आहे। आणि बरेच वेळा आम्हाला शिवराज पोकळे म्हणायचे की आम्ही पाण्यासाठी भरपूर प्रयत्न केलाय, मी हे केलंय ते भरपूर त्यांचा संघर्ष आम्ही बघितलाय, पण तरी पण आमचा विश्वास बसत नव्हता। म्हणून आम्ही स्वतः पाईपलाईनच्या कामावरती स्वतः पाहणी करण्यासाठी स्वतः आम्ही गावकरी मंडळी स्वतः बघण्यासाठी आले। आम्हाला गावात बरेच जणांनी प्रश्न केले, नाही पाईपलाईन नाही ते, त्यासाठी आम्ही स्वतः बघण्यासाठी आलो। तर समजा काम चालू आहे, पाईपा येऊन पडलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। ह्या नीरा देवघर पाण्याचा प्रकल्प पाहण्यासाठी शिंगुर्णे गावातून आम्ही बहुसंख्येने लोक इधर आलो आहे। तरी ह्या पाणी प्रकल्पाचा विश्वास नव्हता कुठपर्यंत आलंय हे बघण्यासाठी मी भाऊसाहेब गोडसे आणि बाकीचे सर्वच मंडळी आपल्या गावातील बघण्यासाठी आलोय। माझा बी विश्वास नव्हता ह्या पाण्यावरती, पण हे स्वतः बघितल्यानंतर हे पाणी मला वाटतंय की लवकरात लवकर आपल्या भागात म्हणजे पाण्याची व्यवस्था होईल। आणि हे बघितल्यानंतर ह्या भाजपला कितपत आपण सर्व मतदारांनी सपोर्ट करायचा हे आपण सर्व मतदारांनी ठरवलं पाहिजे। मी बच्चेरी गावचे उपसरपंच जयवंत बेसे आज नीरा देवघर पाण्याची मी पाहणी करायला आलो या शिवाज भैयाच्या माध्यमातून हे काम चालू आहे आणि ते काम होते असं आम्हाला समजलं होतं। त्यासाठी आम्ही आता पाहणी करण्यासाठी इथं आलोय, तर काम खरोखरच चालू आहे आणि ते लवकरच पाणी आपल्या माळशिरस तालुक्यातील बच्चेरी, शिंगोर्णे, सुळवाडी या गावाला 100% येणारच आहे आणि ते काम प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहे। शिंगुर्णे गावचे सर्व आम्ही जण पाणी बघायसाठी कातळे कारुंडे येथे आलो आहे। तरी गावातील लोक असे म्हणत होते की पाणी येणार नाही, पण 60-70 वर्ष आम्ही हेच ऐकत आलो। पण आज समोर येऊन बघितलं तर खरंच काम चालू आहे आणि कमीत कमी 7-8 फूट उंचीचे पाईपलाईनचे काम चालू आहे। ही प्रत्यक्षात भाजपच्या काळामध्ये निंबाळकर साहेब किंवा शिवराज पोकळे, रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पाणी 100% गावाला आलेलं आहे आणि तालुक्यामध्ये 22 गावांचा विकासही 100% होऊ शकतो। आम्ही गावचे शिंगोर्णे गावचे काय कार्यकर्ता म्हणा, भाजपचे लोक काय राष्ट्रवादीचे लोक म्हणत होते की पाणी नाही गावाला, गाव वगळले ते। मग हा विचार सकाळी पडला की आपण स्वतः जाऊन बघून येऊया। आणि शिवराज पोकळे 10-15 वर्ष बऱ्यापैकी पाण्याच्या ह्याच्यावर चालत होते की आपले 22 गावं शिंगोर्णेतील माळशिरस तालुक्यामधले पाणी गेलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्हाला सकाळी अशी सूचना मिळाली की गाव आमची कट केले तेव्हा पाणी येऊ शकत नाही। मग आम्ही ती पाहणी करण्यासाठी आलो, पण पाहणी केल्यानंतर असं वाटतं की जे लोक म्हणतात की पाणी येतच नाही, त्यांना माझं एक हे आहे की बाबा तुम्ही स्वतः येऊन बघा, पण उघड काही अफवा उठवू नका। जे चाललंय ते ठीक आहे, पण रामभाऊ सातपुते आमदार असतील आणि तुमचं लिंबाळकर, शिवराज पोकळे यांनी बऱ्यापैकी आपल्याला पाण्याचा मार्ग दिलेला आहे। आणि हा पायपा आम्हाला एक असं वाटतंय की हाच पायपा घेऊन आपल्या 22 गावाला 100% येणार आहे। ह्याच्या माध्यमातून मला एक म्हणायचं आहे, ही सरकार आहे खाली पंचायत समिती बसण्यावर दिल्ली पतूर सरकार आहे आणि हा सरकार भाजपचं हीच पाणी आणू शकतं, कारण जिथं तिथं भाजपचं चाललंय त्याच्यामुळं हा भाजप सरकार हे आपल्याला पाणी आणू शकतं। ह्याची
पायपा वगैरे सारं इथे येऊन थांबलेलं आहे, पण काम बी चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक विश्वास आहे आणि सत्तेतनं हेच काम होणार आहे. DSP न्यूज लाईव्ह माळशिरस तालुका प्रतिनिधी डॉक्टर समीर साठे.